राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्याने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी युवतीने जिल्हा परिषदेच्या भर सर्वसाधारण सभेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रवादीवर नामुष्की ओढवली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने आता पक्षाची प्रतिमा रोखण्याचं आव्हान सुनेत्रा पवार यांच्या समोर उभं राहिलं आहे। या आधीही अनेक कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यातही पक्षात कोणतेही मतभेद किंवा अडचणी नाहीत अशी वेळोवेळी पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट केली। अशातच आता बारामती विधानसभा मतदारसंघातच जिल्हा परिषदेच्या भर सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडल्याने पुन्हा एकदा बारामतीत राष्ट्रवादीची प्रतिमा रोखण्याचे सुनेत्रा पवार यांच्या समोर आव्हान उभं राहिल्याचं दिसतंय। नेमकं सभेत काय घडलं जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत एका तरुणीने भर सभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला। सभागृहाबाहेरील सुरक्षा रक्षक आणि सेवक वर्गाने तातडीने युवतीकडील पेट्रोल ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। पीडित तरुणीने बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा दावा केला आहे। हे वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने या प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर उद्विग्न होऊन हे टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचं तिने स्पष्ट केलं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तरुणीला ताब्यात घेऊन उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। तर या धक्कादायक घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आता संबंधित युवती ही राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारी आहे। जिल्हा परिषद सदस्याने विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप युवतीने केल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्न आता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ही घटना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील असल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे। पक्षातीलच युवतीने केलेल्या आरोपांमुळे आणि थेट जिल्हा परिषद सभागृहात घडलेल्या या नाट्यमय प्रकाराने पक्षाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। या पार्श्वभूमीवर पक्षाची डागळलेली प्रतिमा सुधारणं आणि संबंधित प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष कारवाई करण्याचं आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोर उभं राहिलं आहे। बारामतीमधील आणि पक्षातील सक्रिय महिला पदाधिकाऱ्यावर हा प्रसंग ओढवला असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता कोणती भूमिका घेणार याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राष्ट्रवादीवर टीका झाली होती। वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा शशांक हगवणे हे दोघेही फरार झाले होते। त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हगवणे याची पक्षातून तातडीने हकालपट्टी केली। राजेंद्र आणि शशांक यांच्यासह वैष्णवीची सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, ननंद करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे बारामतीत जिल्हा परिषद सदस्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कोणती कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागले। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।